नमस्कार. विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे. गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशिलाने पाहू. आपण इच्छित असल्यास आपण थांबवू शकता. तुम्ही संशोधन करत असलेल्या कॉर्पोरेशनच्या सर्व पॅरामीटर्सचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता. आता आपण संस्थेची सध्याची कामगिरी पाहू. कोका-कोला को, तिकर KO. हे पुनरावलोकन 17 जून 2025 पर्यंतच्या डेटावर आधारित आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी कोका-कोला को उपवर्गातील आहे. बेवरेजेस 27 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात. हे अगदी प्रातिनिधिक आहे. अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे. पुणे 10 पैकी 0.5 गुण. उपवर्गासाठी सरासरी गुण 0.7 गुण आहेत. जर आपण व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या बाजारपेठेत. लक्षात घ्या की एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर 1.8 गुण आहे. उणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी 0.5 गुण. कोका-कोला को कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे. कोका-कोला को आणि उपश्रेणी शेअर्स. आम्ही 12 महिन्यांपेक्षा जास्त समभाग पाहू शकतो. द कोका-कोला कंपनी 12.1% गतिशीलता दर्शविली. उपश्रेणीतील किंमतीतील बदलांविरुद्ध 5.1%. कंपनीचे बाजार भांडवल. द कोका-कोला कंपनी $303.49 अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण $746 अब्ज आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे $25.82 अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल $125 अब्ज आहे. स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो. शेअर कोका-कोला को बाजार भांडवल मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये 40.705% आहे. पुस्तक मूल्य 20.684% आहे. उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन. खराब उणे 1 पॉइंट. अभ्यासाधीन कंपनीवर $0.276 अब्ज कर्ज आहे. पुस्तकी मूल्यावरील कर्ज भांडवलाच्या 187% आहे. कंपनीच्या कर्ज पातळीसाठी परिणाम. खराब उणे 1 पॉइंट. कंपनीच्या शेअरची किंमत ते नफा गुणोत्तर 28.1 आहे. 23.7 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन. पास करण्यायोग्य 0 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा $10,782 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे $13,772 दशलक्ष आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन. चांगले 0.5 गुण. कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर 6.5 आहे. उपवर्गासाठी सरासरी 2.7 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन. खराब उणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $46,660 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित महसूल $56.79 अब्ज अपेक्षित आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यांकन. चांगले 0.5 गुण. विक्री मार्जिन 23.1% आहे. उपवर्गात सरासरी 11.2% आहे. उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन. चांगले 0.5 गुण.
उपवर्गातील कर्मचारी संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा 6.815% आहे, जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 497% कमी आहे. कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $4,355,000 इतकी आहे, तर उपश्रेणीमध्ये $729,000 आहेत. उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य 0 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी नफा $7,000 आहे. उपवर्गातील सरासरीसह 8,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीचा प्रति वैयक्तिक कर्मचारी महसूल वाटा $6,70,000 आहे. उपश्रेणी $275,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. लहान व्यवहारांचे प्रमाण 0.8% आहे. उपवर्गासाठी सरासरी 1.6%. सूचक 14 कंपनीसाठी 43% पातळी दाखवते. द कोका-कोला कंपनी. तर उपवर्गासाठी ही पातळी 47% आहे. कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे $70.53 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे $79.56 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यांकन माहिती प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. विश्लेषणावर आधारित द कोका-कोला कंपनी. स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेण्यात आला आहे. करार उघडू नका, कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. गुरु मार्केट्स.